नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला 2-3 दिवस झाले होते व्हिडिओ काही येत नव्हते. काय बनवते गायत्री जेवणाला? मी जेवणाला पाटवडे बनवते. पाटोळ्या की डुबोगोळ्या? नाही, डबूपोळी. डबोगोळ्या बनवते. तर हे बघा मित्रांनो, इथं मस्त बेसन पीठचं रेडी केलंय. आणि इथं आता आपला काळा मसाल्याच्या बनवतेस ना? तुम्हाला तेल टाकलं की ऍसिडिटी होते. हां, ते पण आहे. जास्त. हां, जास्त तेलवाले खाल्लेत ना मी, खरोखर ॲसिडिटी होते मला, म्हणून ते आपलं कमी तेलचेच बनवत जा थोडेसे. बाकी काय द्यायच्या सोबत? काय भाकर की चपात्या? भाकर नाही, चपात्या. बाजरी नाही दळली ना. अच्छा. आणून ठेवली. हा मित्रांनो, ते किराण्यामध्ये बाजरी घेऊन आलो, पण दळायला काय ठेवलं नाही. तिला म्हटलं आधी 5 किलो गहू येते दळून घे, ते गहू संपल्यानंतर मग आपण बाजरी खाऊ म्हटलं. तरी आपल्याला 5 किलो गहू किती दिवस जातात गायत्री? 15 दिवस. 15 दिवस फक्त? बघा मित्रांनो, फक्त खाणारे किती? आम्ही दोघंच जण आहेत. आणि 5 किलो गहू. चपात्या असतात ना. मग भात पण असतो ना, भात चपात्या दोन्हीच असतात ना. हा तर मित्रांनो, मी आपलं मार्केटला गेलो होतो तिकडे, म्हणजे जॉब ऑफिसवरनंच तिकडनं येता येता एक गायत्रीने फोन केला मला, की म्हणे येता येता त्या निंबाचा पाला घेऊन या म्हणे. आपलं निंब असतो ना गावाकडे, त्याचा पाला घेऊन या म्हणे. आणि मी एवढ्या वर्ष राहिलो मुंबईत, तर पहिल्यांदाच तो पाला घेतला मी. तर सहज गेलो मार्केटला आणि म्हटलं कुठे भेटेल कुठे भेटेल. तर 4-5 दुकान, तर शेवटी ते गायत्रीने सांगितलं मला, ते फुलवाले असतात ना, ते झेंडूचे फुलं वगैरे त्यांच्याकडे असतात म्हणे. म्हटलं ठीक आहे. परत मी ते फुल मार्केटला गेलो आणि तिथून तो नीमचा पाला घेतला. हा बघा, आणि इथं ठेवलेला आहे नीमचा पाला. थांबा, तुम्हाला काढून दाखवतो आणि ते कितीचा घेतला ते पण तुम्हाला सांगतो मी. गायत्री पिची का? हा बघा मित्रांनो, नीमचा, अरे रे खाली पडला. हा बघा मित्रांनो, नीमचा पाला घेतला होता. आता एक काप माझ्या नवरा. हा ते बघा, ते म्हणे साफ तुम्ही करा म्हणे. आता इथं झाडू मलाच मारायला लागेल. हा बघा, नीमचा पाला घेतलेला आणि थोडाफार तिथं दरवाजाला पण लावलाय मित्रांनो. तर हा नीमचा पाला मला 50 रुपयाला भेटला. आणि आपल्या गावाकडे कोणत्या नीमच्या पाल्याला विचारत नाही, घरोघरी आज नीमचे झाड आहेत गावाकडे. आणि इथं मला 50 रुपयाला भेटला एवढचा नीमचा पाला. म्हणजे विचार करा तुम्ही काय परिस्थिती. जे म्हणतात ना की मुंबई खूप स्वस्त आहे, मुंबई खूप चांगली आहे, चांगली खूप आहे मुंबई, तसं काही नाही, पण महाग आहे पण तेवढी आहे मित्रांनो. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. विचार करा, नीमचा पाला मला 50 रुपयाला दिलाय त्यांनी एवढचा. तर म्हणजे बाकीचं तुम्ही विचारूच नका ना डायरेक्ट. ठीक आहे, खाण्यापिण्याच्या गोष्टी आता पण काही नाही. तुम्हाला वाटत असेल 10 रुपयाला वडापाव वगैरे भेटत असेल, मुंबईमध्ये 10 रुपयाला वगैरे अजिबात भेटत नाही. 15 आणि 20 रुपये प्राईस झाली आहे वडापावची पण. ते पण फक्त या गाडीवरती वगैरे असतात त्यांचे 15, नाहीतर बाहेर अजून कुठे चांगल्या हॉटेल बिटेलमध्ये तिथं प्राईस जास्त असते. म्हणजे खाणार त्याच्यावरती आहे. जाऊ दे, तो खाण्याचा वेगळा विषय आहे. पण मला हे नीमच्या पत्त्यांवरती म्हणजे ते मी जेव्हा घेतलं म्हटले की ते बाई होती तर काकी म्हटले कितीला दिलं? भाऊ बोले 50 रुपये म्हणे. म्हटलं 30 रुपये घ्या ना. नाही नाही म्हणे, 50च रुपये म्हणे, कमी नाही होणार म्हणे. आणि म्हटलं असं. आणि मला म्हणजे थोडं टाईम हसायला पण आला. पहिल्यांदा मी नीमचा पाला विकत घेतला, नाही तर गावाकडे एवढे नीम आहेत. आमच्या घरासमोरच आहे ना काहीतरी नीम, एवढे. आता काय करणार सांगा, आता विकत घ्यायला लागणार. इथं मध्ये थोडेफार दरवाजाला अटकवलेत ते. चला म्हटलं घेऊन ये. बोलते घरामध्ये दूर करायचं आहे म्हणे. म्हटलं ठीक आहे, घेऊन येतो म्हटलं. तर हे बघा, इथं मस्त डुबोकड्या बनवते गायत्री. मित्रांनो, आम्ही तर डुबोकड्या बोलतो. बघा तुम्ही काय बोलतात बरं, कमेंट्स करून नक्की सांगा यांना तुम्ही काय बोलतात तुम्ही. आणि याच्या मस्त ते पाटोड्या पण बनवते. बेसन पीठमध्ये काय काय टाकलंय गायत्री? बेसन पीठ मध्ये हा मसाला दळला होता ना, हा तो टाकलाय. तिखट, मीठ आणि हळद टाकली. अच्छा, जास्त तिखट नाही बनवलंय ना? नाही नाही. हे बघा मित्रांनो, मस्त डुबोकड्या सोडते ते रश्यामध्ये. असं चिकन खाल्ल्यासारखं फील होईल ना गायत्री? हां, म्हणजे जे नॉनव्हेज खात नसतील त्यांच्यासाठी चांगलं आहे. खास करी ते चांगलंच असतं माहिती. नॉनव्हेज नाही खाणार लोक, कधी पण किती पण पाहुणे येऊ दे, हीच भाजी बनवतात. हीच भाजी बनवतात. ते बाजरीच्या भाकरीसोबत मस्त लागतं ते. तर हा मित्रांनो, मला फक्त चपाती पाहिजे असते. हा, नाही तर चपाती. आता म्हटलं जाऊ दे, ते बाजरीचं नंतर कसं आहे मित्रांनो, जास्त वेळ मग ते बाजरीचं पीठ राहिलं तर कडू होऊन जाते ना, त्याच्यासाठी मी काय ते दळले नाही. तो नीमचा पाला बघून पण आता काय सांगणार, नीमचा पाला तर घेऊन आलोय. ते म्हटलं मी विचार करत होतो गायत्री, गावाकडे कमी आहेत का यार नीम? म्हणजे विचार करी, इथं डायरेक्ट विकत भेटतं, तर काय परिस्थिती.
नाही सिटी का असे ना यार, पण थोडे पैसे कमी तर घ्या मग. 20 तर 20 रुपये 10 रुपये तर घ्या. ते त्यांना एवढे वरती चढले तोडले असेल त्यांना काही अरे काय चढले न तोडले असतील. सध्या लिंबाला तरी दिलंच नाही एवढं महाग. इथं मला ते म्हणजे रस्त्याने येताना येताना पण मला 2-3 निमचे झाडं बिचारे हे दिसले. लोक विकतात त्यांच्याकडे करीत असतात. अरे, कमी जास्त करू शकतो. दुकानवाल्यांकडे जा, मेडिकल वाल्याकडे जा, कुठे जात मोठ्या दुकानात तिथं नाही करणार कमी तसं जास्त. तसं नाही काय तर आता निमचे झाडं आपले सगळीचकडे असतात. असू द्या. ठीक आहे विकत द्या तुम्ही. आता काय पण एवढे पण नाही ना, 50-60 रुपये कशाला एवढंच पालाचे. 10-20 रुपयेच घ्या ना. त्याला काय एवढी मेहनत लागते का म्हणजे जगवण्यासाठी. आता गावाकडे प्रत्येक घरासमोर तुला निमची झाडं दिसतील प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक पावसाच्या त्याच्यामुळे असं माहिती हा हा त्या पडलं की कुठेही झालं. ते बाबा ते पण विकतात तिथं मार्केटमध्ये ते. हा. मग त्या निंबोळ्याचं पण विकतात ना, त्याची भाजी बनवतात ना. हा मग गायत्री मुंबईमध्ये काय नाही भेटत, सर्वच गोष्टी भेटतात गायत्री. आपण पण विकूया का? फक्त पैसा पाहिजे मुंबईमध्ये फक्त दगड बस. विकूया. हा, मग दगड पण घ्या विकत. मग हे घर काय असेच म्हणतात. नाही, ते दुसरं दगड. चला चालेल मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण सांगा ना. आणि मित्रांनो जरा चॅनलला आपलं लाईक वगैरे करा, कमेंट सबस्क्राईब वगैरे करा चॅनलला. कारण की म्हणजे प्रयत्न चालू आहेत आमचे. जेव्हा ग्रोथ होईल एवढ्या लोकांना तुम्ही सपोर्ट करता तर आम्हाला पण सपोर्ट करा. खूप खूप वर्षापासून प्रयत्न करतोय मी. चॅनलला आत्ता मोनोटाईज होईल तेव्हा होईल, चॅनल आत्ता ग्रोथ होईल तेव्हा ग्रोथ होईल. बघू आता जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा होईल. आता तुमचा फक्त सपोर्ट राहू द्या, बाकी काही नाही. चल गायत्री बाय बाय कर. लाईक अँड सबस्क्राईब नाही बोलणार. हा मग लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ शेअर करा. हा चला चालेल मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.